गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी या वर्गाचा आपला जो 6वा पाठ आहे इत्यादि की आत्मकथा कहानी. ये पाठ जो है यह एक पठनार्थ है. यह पाठ आज हम देखने जा रहे हैं. संयुक्त हिंदी का यह छठा इत्यादि की आत्मकथा या आत्मकहानी यह पाठ है या पठनार्थ है. इसके जो लेखक है यशोदानंदन ऐखरी. इनका जो परिचय है मैं आपको देना चाहूँगा. ऐखरी जी की भारत मित्र शिक्षा विद्या विनोद पत्र पत्रियों के संपादक रह चुके हैं. और ये जो लेखक है ऐखरी यह हिंदी भाषा के, उसके बाद शिक्षा विद्या विनोद और पत्र पत्रियों के संपादक ही रहे हैं या रह चुके हैं. आपके वर्णनात्मक निबंध विशेष रूप से पठनीय रहे हैं. आणि हिने जे लिहिलेले जे निबंध आहेत ते निबंध असे वर्णनात्मक म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करून लिहिलेले हे निबंध आहेत आणि ते विशेष रूपाने असे पठनीय आहेत. म्हणजे समाजाला किंवा विद्यार्थ्यांना पटणारे असे त्यांचे ते निबंध आहेत. इत्यादी हा जो शब्द आहे किंवा हे जे एकत्र येऊन अक्षर जुळलेला जो शब्द आहे इत्यादी की आत्मकहाणी म्हणजे इत्यादी या शब्दाचं म्हणणं किंवा त्याचं आत्मकथन या पाठाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. इत्यादी या शब्दाला आपण काय म्हणतो, आदि. इत्यादि का ही मतलब है आदि. अब यह इत्यादि यह मराठी शब्द है. हिंदी में भी उसका उपयोग किया जा सकता है. इत्यादि की आत्मकहानी यशोदा नंद ऐखरी या ऐखोरी इनका जो परिचय है जीवनचर्या है मैंने आपको यहाँ पर दे दिया है. इत्यादि का अर्थ है आदि इत्यादि या मराठी में इसे मराठी इत्यादि यह मराठी शब्द है. हिंदी में उसे आदि कहा जाता है. शब्द समाज में मेरा सामान कुछ कम नहीं है. आता इत्यादी हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याबरोबर बोलतोय किंवा आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून या कथेच्या माध्यमातून आपल्याला त्याचं महत्त्व सांगतोय. शब्द समाज म्हणजे जेवढे जेवढे शब्द आहेत त्या समाजामध्ये त्याचा सन्मान इत्यादी या शब्दाचा सन्मान कमी नाही. मेरा इतना आदर है कि वक्ता और लेखक लोग मुझे जबरदस्ती घसीटले जाते हैं. आणि तो शब्द काय म्हणतोय, माझा एवढा सन्मान केला जातो किंवा मला एवढी किंमत आहे की जे वक्ते आहेत, वक्ते बोलणारे आहेत ते वक्ते, त्याचबरोबर जे लेखक आहेत ते लेखक सुद्धा काय करतात, जबरदस्तीने मला घसीटतात किंवा मला ओढतात, मला घेतात. दिन भर में मेरे पास न जाने कितने बुलावे आते हैं. आणि दिवसातून मला कितीतरी बुलावे येतात. इत्यादी आदि. आदि और दिन भर में मुझे कितने बुलावे आते हैं. सभा सोसाइटियों में जाते जाते मुझे नींद भर सोने की भी छुट्टी नहीं मिलती. आणि तो जो शब्द आहे तो शब्द काय म्हणतोय, बऱ्याचशा ज्या सोसायटीमध्ये असणाऱ्या ज्या सभा आहेत त्या सभेमध्ये जात असताना मला जर झोप लागली तर ती झोप सुद्धा घेता येत नाही किंवा झोपेसाठी सुद्धा सुट्टी मिळत नाही. असा तो शब्द आपल्याला म्हणतोय किंवा आपल्याबरोबर बोलतोय. यदि मैं बिना बुलाए भी कहीं जा पहुंचता हूँ तो भी सम्मान के साथ स्थान पाता हूँ. आणि एखाद्या ठिकाणी जर मला बोलवणे येत नसेल किंवा बोलवलं नसेल आणि त्या ठिकाणी जरी मी पोहोचलो तर त्या ठिकाणी माझा काय केला जातो, सन्मान केला जातो, मला मान
दिला जातो. अशा पद्धतीनं तो जो शब्द आहे इत्यादी, तो शब्द आपल्यासमोर त्याचं महत्त्व सांगतोय. सच पूछिए तो शब्द समाज में यदि है इत्यादि न रहता तो लेखकों और वक्ताओं की न जाने क्या दुर्दशा होती. आणि यदि पाश्चात जर समाजामध्ये किंवा शब्द समाजामध्ये इत्यादी हा शब्द नसतात किंवा आधी हा शब्द नसतात, तर लेखकांची आणि वक्त्यांची काय दुरावस्था झाली असते, असा तो शब्द म्हणतोय. की स्वतःला काय करतोय, स्वतःला तो जो शब्द आहे तो खूप महत्त्व देत आहे आणि स्वतःचं महत्त्व तो या ठिकाणी सांगत आहे. पर हाँ इतना सम्मान पाने पर भी किसी ने आज तक मेरे जीवन की कहानी नहीं कही. आणि तो काय म्हणतोय, मला एवढा सन्मान आहे, मला एवढा मान आहे, तरी सुद्धा माझा सन्मान किंवा माझ्या जीवनाची कहाणी कोणत्याही लेखकाने, कोणत्याही वक्त्याने लिहिलेली नाही. संसार में जो जरा भी काम करता है उसके लिए लेखक लोग खूब मानक मिर्च लगाकर पोते के पोते राग डालते हैं. और वह जो हिंदी का इत्यादि जो शब्द है वह शब्द क्या कहता है, लेखक और जो वक्ता होते हैं वह संसार में यानी कि शब्द संसार में जो कोई कम सा काम करने वाला एक शब्द हो तो उसे बहुत ही नमक मिर्च, आपण काय म्हणतो नमक मिर्चला, चढ़ा बुढ़ाकर यानी कि चढ़ा चढ़ा कर करने वाले शब्द, उसे नमक मिर्च लगाकर पोते पोते किसे रेआउट डालते हैं. यानी कि ते शब्द काय करतात, पोत्या पोत्याने त्या ठिकाणी ओढली जातात किंवा त्या ठिकाणी आणले जातात. असा तो शब्द इत्यादी शब्द काय करतोय, दुसऱ्या एखाद्या शब्दाला तो महत्त्व नाही आणि मला तो महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि असा कोणत्याही लेखकाने किंवा वक्त्याने मला एवढं महत्त्व दिलेलं नाही, असा तो एक शब्द म्हणतोय. पर मेरे लिए एक सतरवी किसी की लेखनी से आज तक नहीं निकली. आणि आतापर्यंत एकाही लेखकाने माझ्या संदर्भात लेखणी केली नाही किंवा लिहिलं गेलं नाही. पाठक इसमें एक भेद है. आणि पाठक म्हणजे हा जो पाठ आहे तो हा पाठच त्याचा एक भेद आहे किंवा त्याचा एक भाग आहे. यदि लेखक लोग सर्वसाधारण पर मेरे गुण प्रकाशित करते तो उनकी योग्यता की कलाई जरूर खुल जाती. आणि लेखक जर माझं महत्त्व सांगण्यात गेलं किंवा सांगायला गेले तर त्या लेखकाची जी पोल आहे किंवा लेखक जे योग्यतेचे आहेत त्यांची पोल जी आहे किंवा ते किती ज्ञानी आहे ते त्याच्या माध्यमातूनच समजलं गेलं असतं. क्योंकि उनके शब्द दरिद्रता की दशा में है ही उनका एकमात्र अवलंब आहे. आणि जर एखादे शब्द आपल्याला आठवत नसतील तर आपण काय करतो, त्याच्या पुढे इत्यादी असा शब्द लिहितो. तशा पद्धतीने लेखक आणि वक्ते सुद्धा तशा पद्धतीने करतात. म्हणजे जे शब्द आठवले जात नाहीत किंवा येत नाहीत त्याच्या पुढे इत्यादी शब्द मानून काय करतात, अनेक असं अर्थ मानला जातात किंवा अर्थ मानतात. परंतु या ठिकाणी इत्यादी शब्द काय म्हणतोय, माझा उपयोग नाही केला तर लेखकाचे आणि वक्त्याचे काय दारिद्र्यता येईल किंवा काय त्यांचं ज्ञान आहे ते आपल्या समोर आले असते किंवा येत राहील. अच्छा तो आज मैं चारों ओर से निराशा होकर आप ही अपनी कहानी कहने और गुणवादी गाणे बैठा हो. आणि तो इत्यादी हा शब्द काय म्हणतोय, आज तो स्वतःहून काय करतोय, निराशा आहे चारी बाजूने, म्हणजे समाजावर निराशा आहे, शब्द साम्राज्यावर निराशा आहे आणि तो स्वतःहून स्वतःचं महत्त्व सांगायला बसलेला आहे. आपल्या समोर त्याची स्वतःचं गुण तो गात आहे. पाठक आप मुझे अपने मुंह मियाँ मिट्टू बनाने का द्वेष नहीं लगाए. आणि जो पाठक म्हणजे जे लेखक आहे जे स्वतः काय करतायत, पाठ लिहितायत, यशोदानंदन ऐखोरी हे जे पाठ लिहित आहेत ते काय म्हणतायत, त्यांना सुद्धा तो इत्यादी हा शब्द काय म्हणतोय की पाठक तुम्ही सुद्धा काय करू नका, मला एक साखरेच्या किंवा साखरेमध्ये घोळू नका किंवा गोड बोलू नका किंवा माझ्याबरोबर मिठ्ठ म्हणजे गोड असं बोलून माझं मन
तुमच्या बाजूने करू नका, बनाने का दोष न लगाय, आणि मला चांगलं बोलून तुमच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करू नका, असा तो इत्यादी शब्द लेखकाला पाठकाला सुद्धा म्हणतोय. मैं इसके लिए क्षमा चाहता हूं, आणि मी यासाठी काय करतोय, तुमची माफी मागतोय, असा तो शब्द त्या लेखकाला म्हणतोय. अपने जन्म का सन संवत मिती दिन मुझे कुछ भी याद नहीं, आणि तो जो इत्यादी शब्द आहे तो शब्द काय म्हणतोय, माझा जो जन्म झालेला आहे, संवत मिती दिन किंवा वार आहे, तो कोणताही वार मला काय नाही आठवणीत नाही, किंवा मला तो आठवत नाही. याद है इतना कि जिस समय शब्द का महाअकाल पड़ा था उसी समय मेरा जन्म हुआ. आणि इत्यादी हा शब्द काय म्हणतोय, मला एवढं आठवतंय काय की शब्दांचा दुष्काळ पडलेला होता, अकाल आलेला होता. अकाल दुष्काळ. दुष्काळ यानी की दुष्काळ आलेला होता, त्यावेळेस माझा जन्म झालेला आहे, असा तो इत्यादी हा शब्द म्हणतोय. मेरी माता का नाम इति और पिता का नाम आदि है, आणि माझ्या आईचं नाव इति, इति म्हणजेच इतर इतर, आणि आदि म्हणजेच इतर इतरच. माझ्या आईचं नाव इति आणि पिताचं नाव आदि असे आहे. मेरी माता अविकृत अव्यय घराणे की आहे, आणि त्याची आई जी आहे ते अविकृत घराणे अव्यय या घराण्यातील आहे. मेरे लिए यह थोडा गौरव की बात नहीं है, आणि माझ्यासाठी ही गौरवाची बात सुद्धा किंवा ही गोष्ट नाही, असा तो शब्द म्हणतोय. क्योंकि बड़ी कृपा से अव्यय वंश वाले प्रतापी महाराज प्रत्येके अधीन नहीं हुए, आणि अव्यय काय झालेले आहेत की वंशवाले प्रतापी महाराज, प्रत्येक शब्दाच्या बरोबर येणारे शब्द आपण शिकलेलो आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. प्रत्यय आणि काय म्हणतो तो उपसर्ग आणि प्रत्यय हे दोन भाग तुम्हाला मी शिकवलेले आहेत. तर प्रत्यय या प्रतापी महाराज यांच्या वंशजामधले किंवा वंशामधले नाही, म्हणून त्याला माझा किंवा मला त्याचा मोठीपणा नाही. वे सिद्धांता से विचारते आए है, आणि ते सिद्धांतेने म्हणजे स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी विचारणेतून ते त्या ठिकाणी आलेले आहेत, असा तो इत्यादी शब्द म्हणतोय. त्या प्रतापी महाराज म्हणजे प्रतापी असणाऱ्या त्या शब्दाच्या वंशजामधला हा शब्द इत्यादी नाही, त्यामुळे मला त्याचा गौरव नाही, मला त्याचा मोठीपणा नाही, अशा पद्धतीने इत्यादी हा शब्द म्हणतो. या ठिकाणी इत्यादी की आत्मकथा पठणार्थ हाचा पहिला जो व्हिडिओ आहे, पहिला जो भाग आहे या ठिकाणी संपतोय. पुढचा व्हिडिओ पुढच्या तासाला आपण पाहूया. धन्यवाद.